हॅलो फ्रेंड्स, काय मग ही बॅग बघून तुम्हाला पण वन डे ट्रिपला जावं वाटते की नाही? हो, वाटणारच. कारण एवढीशीच बॅग आहे, पण याच्यात सामान मात्र खूप बसतं. मी तुम्हाला लास्टला नक्की दावते, पण त्याआधी ही बॅग शर्टपासून बनली याचा तुम्हाला विश्वास बसेल का? नाही बसणार ना. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आणि शर्टपासून ही बॅग मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आज. खूप इझी आहे आणि खूप हेल्पफुलसुद्धा ठरेल तुम्हाला. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आता तुम्ही म्हणाल की आता हे शर्टपासून एवढी काय बनवायची गरज, आम्ही तर विकतच घेऊ. विकत तर सगळ्याच गोष्टी घेता येतात, पण काही गोष्टी अशा असतात ना की हाताने बनवणं आणि त्या वापरणं, हाताने बनवून वापरणं हे सुद्धा खूप काही जणांना खूप आवडतं. आपण स्वतः बनवायचं, घरगुती बनवणे आणि वापरणे असं. त्याच हिशोबानं ना मी हे बनवले. आता जुने शर्ट तर आपण असं पण टाकूनच दिलेले असते, एका बोचक्यात बांधून साईडला ठेवूनच देतो. त्यापेक्षा मग त्याचा असा छानसा यूज. आता मी पण तेच केलं होतं. हे शर्ट बघू शकता किती चुरगळले. मी पण तसंच बांधून ठेवलं होतं, पण आता त्याचा यूज आपल्याला असा करायचा आहे. आता हे शर्ट घेतलं आहे मी. ह्याचा आयताकृती भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे फक्त कातर घेतली. आणि हो, मेन म्हणजे इथं शिलाई मशीनचा अजिबात उपयोग होणार नाही, सुईदोऱ्याचा उपयोग करणार आहे मी. त्याच्यामुळे ना तुमच्याकडे शिलाई मशीन असो नसो हे काम परफेक्टच होणार. कारण माझ्या घरात पण शिलाई मशीन नाही आहे, आणि जर तुमच्याकडे असेलच तर चांगलंच. पण हाताने पण हे करू शकतो आपण. हे तुम्हाला मी आज दाखवते. तुमच्यासमोरच सगळं मी कटिंग विथ कटिंग शिलाई सगळं हाताने करून दाखवणार आहे. तुम्ही बघा, लास्टपर्यंत व्हिडिओला नक्की बघा. आणि कसा वाटतो व्हिडिओ किंवा आपली बॅग जी बनलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअरसुद्धा नक्की करा. चला तर आपण इथं असं कट करून घेऊया. खालच्या साईडला बघू शकता, खालची साईज मी काढून घेतली. आपल्याला आयताकृती भाग काढून घ्यायचा आहे बरोबर. तर त्या हिशोबानं इथं दावते तसं तुम्ही कट करून घ्या. आता चारही बाजूनी कट करून घ्यायचे व्यवस्थित. जर तुमचा शर्ट की नाही छान असेल ना, अट्रॅक्टिव्ह असा दिसायला वगैरे, तर तुम्ही हिला ना कुठं पण यूज करू शकता. बाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकता. जर शर्ट वगैरे जर तुम्ही असं काही नाही की तुम्ही बाहेर जायलाच घेऊन जाऊ शकता म्हणून, की तुम्ही घरामध्ये पण स्टोरेज बॅग म्हणून ठेवू शकता बनवून असं. आता घरामध्ये पण खूप सारे आपले कपडे, आत्ताच सांगितलं आपण ते बोचकं वगैरे करून ठेवून बांधतो. त्यापेक्षा हे अशी बॅग बनवा, त्याच्यात खूप सारे कपडे मावतील. साधारण 4-5 साड्या तर सहजच बसतात, आणि बारक्या वस्तू तर खूप साऱ्या बसतात. आता मी तुम्हाला लास्टला ते बॅग बनल्यानंतर दाखवूनच. एवढी डिशेस बॅग आहे, पण त्याच्यात काय काय बसतं ते तुम्ही लास्टला नक्की बघा. आता बघा, मी ह्या अशा पद्धतीनं साईडचं हे कट करून घेतले आणि सेम साईजनं कट करून घ्या. आता वरच्या साईडला बाही आहे, त्याच्यामुळे ते अलीकडचा पोर्शन मी पूर्ण कट केलेला आहे, कारण तो इक्वल येणार नाही म्हणून मी असं केलं आहे. आता मधला बरोबर आयताकृती भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, इक्वल आला पाहिजे सगळा असा. या हिशोबानं मी कट करते. तुम्ही बघू शकता, या पद्धतीनं कट करून घ्या. खूप इझी आहे. मेजरमेंट डायरेक्ट असं आखून वगैरे घ्यायची सुद्धा गरज नाही, आपण अंदाजे घेऊ शकतो. तर असं हे कट करून घेतलं आहे बघा मी पूर्ण. तुम्ही विचारसुद्धा करू नाही शकणार, एवढी छान बॅग होते ही. खरं तर विकत भेटणाऱ्या ज्या महागड्या बॅग असतात ना, त्यांनासुद्धा लाजवेल एवढी छान बॅग आपण ही घरगुतीच तयार करणार आहोत आज. तर बघू शकता, आपला हा आयताकृती भाग पूर्ण असा रेडी झालेला आहे. त्याच्या खालच्या साईडचा भाग मी काढून घेतला आहे, आणि वरच्या साईडला म्हणजे ज्या गुंड्या होत्या त्या साईडच्या भागाला ह्या अशा पट्ट्या, म्हणजे त्याचा आपण हँडल म्हणून उपयोग करणार आहोत. त्या बॅगला जे आपण धरायला वापरतो त्याच्यासाठी थोडक्यात बंद. तर ते मी त्या शर्टचा अदर पार्ट होता तो मी काढून घेतलेला आहे सेम साईजमध्ये, आणि या पद्धतीने असं सुईदोऱ्यानंच ते शिवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, असं समोर मी दोन्हीही बंद असे शिवून दाखवते तुम्हाला. असं शिवून घेतलेत ते. तुम्ही दुसरं कापडसुद्धा तिथे यूज करू शकता. तुम्हाला जर हवं असेल, डिझायनर बॅग बनवायची असेल तुम्हाला वेगळी काहीतरी करून, तर त्याला पॅचेससुद्धा लावू शकता. आता मी सिम्पल शर्टपासूनच दाखवते एका ह्यानेच. आता पॅचेस वगैरे मी काही त्याला लावलेले नाही आहेत. तुम्हाला जर डिझायनिंग करायची असेल त्याला तुमच्या ह्याने, तुमच्या आयडियानुसार, तर तुम्ही ते सुद्धा ह्याला बनवू शकता. कारण स्वतःच्या माइंडनं केलेली ही जी क्रिएटिव्हिटी आहे ना, ती कधीच वायाला जात नाही. काहीतरी नवीन त्याच्यातनं युनिक काहीतरी घडतच राहतं. काही पण प्रत्येकाची आयडिया वेगळी असते, थिंकिंग वेगळी असते, त्याच्यामुळं की नाही काही पण वेगळं करू शकतात. आता मी ही सिम्पल बॅग आपल्या शर्टपासूनची बनवून दाखवते. आता तो उरलेला खालचा भाग होता ना, तो पण असा वरून अंथरून घ्यायचा आहे, आणि तो पण उलटा अंथरायचा आहे. म्हणजे कसं आतल्या साईडला ना त्याची जी बाहेरच्या साईडला येणार आहे ती बाजू टाकली आहे मी, आणि ह्या बाहेरच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची ना, त्यामुळं. तर बघू शकता, चारही कोपरे हे असे कट करून घ्यायचे. चारही सेम घ्या, ते पण चौकोन असे आकारात.
चारही कोपऱ्याला असे चौकोन चौकोन कट करून घ्यायचे सेम साईजमध्ये. आता बघू शकता मी असं कट करून घेतलेले आणि तुम्ही बघूच शकता की मी इथं कुठलीही मेजरमेंटला स्केल किंवा मग टेप वगैरे काहीच वापरलेलं नाही. अंदाजे सगळं चाललेलं आहे आपलं काम आणि खूप इझिली आहे हे बनतं आहे. पण आता तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणाल हे तर एवढे दिसते आणि ह्यात किती बसणार आहे सामान, पण तसं नाही बरं का. आता हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. खालचे जे आपण बंद शिवलेले होते ते आतल्या साईडला थोडे ढकलून घेतलेत मी, कारण आपल्याला कडेने शिवणकाम करायचं आहे, त्यात ते अडकू नये म्हणून. तर तुम्ही पण त्याची काळजी घ्या, कारण शिवायच्या नादात ते बंद त्यात अडकले तर पूर्ण घोटाळा होईल. त्याच्यामुळे आता हे असं या पद्धतीनं कडनं सुईदोऱ्याच्या साह्यानंच ते शिवून घ्यायचं आहे. आता मी कुठलीही मशीन वगैरे वापरत नाही, तुमच्यासमोर सगळं शिवून दाखवणार आहे. त्या साईडचं बघा मी शिवून घेतलेलं आहे सगळं, हातशिलाईनेच घेतलेलं आहे शिवून. आता दुसऱ्या साईडचं पण मी तसंच शिवून घेते आणि चारही बाजूचं तसंच शिवून घ्यायचं आहे. आणि साईडला जे आपण कट केलेले कोपरे आहेत की नाही चौकोन चौकोन, ते पण नंतर शिवायचे. ते लगेचच काय त्याच्यातच शिवून घेऊ नका, कारण त्याची शिवण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळे हे 4 आधी साईडचे शिवून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते की कोपरे कसे शिवायचे ते. तुम्ही बघू शकता छान असं हे शिवून घेतलेलं आहे मी. आता शिवणकाम कुणाला जमत नाही असं तर नाही की नाही, घरगुती आपण तर शिवूच शकतो आहे असं. आणि जास्त काय प्रॉपर शिवलं नाही तरी चालते. थोडंसं जवळजवळ टिप मारली गेली की ते आपले वस्तू वगैरे पण काही खाली पडणार नाहीत. असं या हिशोबाने थोडंसं शिवून घ्या. आणि बघू शकता चारही बाजूने आपल्याला सेम तसंच केलेलं आहे मी. आता 2 साईड तर झालेल्या आहेत आपल्या. आता वरची खालची बाजू राहिली आहे थोडीशी, तर या टाईपमध्ये तीसुद्धा आता कंप्लीट होईल. व्यवस्थित अशा चारही बाजू आपण पॅक करून घेणार आहोत त्याच्या. घरगुती आता ज्यांच्या घरी बाळं वगैरे आहेत, आता माझ्या घरी पण छोटं बाळ आहे, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता. त्यांचे जे जुने कपडे असतात की नाही ते पण तुम्ही ह्याच्यात साठवून ठेवू शकता. आता काय बाळ 1-2 महिन्यांनी जरी मोठं झालं तरी जुने कपडे लगेच त्यांना अपुरे होऊन जातात. मग ती जुने कपडे इकडं तिकडं टाकण्यापेक्षा अशी छोटी बॅग, आता घरामध्ये कित्येक शर्ट असतात असेच पडलेले असतात, मग ते शर्ट असा यूज केला तर काय त्याच्यात फरक पडणार. 10-15 मिनटं तुमचे दिले ना रेग्युलरचे, आता काय त्याला नुसतं कट तर करायचं आणि शिवून तर घ्यायचे, झालं. एवढ्या ह्याच्यात तुमची एक साधी बॅग तयार होऊन जाते. आता ह्याला कुठं दुसरीकडे आणखीन खर्च करत बसायचा नाही का, की विकतच बॅग आणा, स्टायलिश बॅग आणा, त्यात ठेवा. घरी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. आणि छान तुमचं शर्ट असेल ना, शर्ट पीस वगैरे छान असेल ना, तर तुम्ही त्याला बाहेरसुद्धा वापरू शकता. आता बघा कोपऱ्यांचं मी सांगते अशा पद्धतीने तुम्हाला शिवून घ्यायचं आहे. आता ते कापलेले जे कट केलं होतं असं फोल्ड केलेलं मी, आणि आता मी तुम्हाला शिवून दाखवते. असं शिवून घ्या. तर बघा ह्या पद्धतीने ह्याला शिवायचे आणि चारही कोपरे असेच शिवून घ्यायचे आहेत बघा. तर खूप सिंपल आहे शिवणकाम. तर काय हातावर करायचं आहे आपल्याला. मशीन असेल तुमच्याकडं तर खूपच चांगलं, आणखीनच चांगलं, तुम्हाला हातावर करण्याची गरजच नाही. पण हाताने सुद्धा हे खूप इझी वे आहे, त्यामुळे तुम्ही ते पण करू शकताय. आता पूर्ण मी तुमच्यासमोरच करून दाखवलं आहे, शिवून दाखवलेले. असं काय नाही की स्किप केला व्हिडिओ आणि कुठून शिवून आणले की काय, असं काहीच नाही. मी तुमच्यासमोर करून दाखवले. व्यवस्थित असं हे अरेंज करायचे आणि ते शिवून घ्यायचे. खूप सुंदर बॅग तयार होते आपली. आता 1 डे ट्रिपसाठी म्हणा किंवा मग आपल्याला थोड्या वेळेसाठी आपण गार्डनला वगैरे फिरायला जातो आपल्या बाळाला वगैरे घेऊन, तर अशा टाईमला पण ही खूप उपयोगी येते. तर त्याच्यात ना खूप सारं बसू शकतं. एक टाईम समजा टिफिन ठेवला आपण, वॉटर बॅग वगैरे आपण, तुम्हाला लास्टला मी ठेवूनच दाखवून काय काय नाही लागत लहान मुलांचं नाही का, कपडे लागतातच, सगळं लागतंच की त्यांचं. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यात सामावून जाईल. एवढी मोठी बॅग ही तयार होते. दिसायला छोटी, हँडल करायला पण एकदम छोटी, वागवायला तिला सगळीकडे फिरू शकतो आपण घेऊन. असं जास्त मोठी पण नाही आकाराने, एकदम छोटी, पण त्याच्यात ना वस्तू मात्र खूप साऱ्या बसणार तुमच्या, ह्याची मात्र गॅरंटी. मी लास्टला तुम्हाला मी सगळ्या वस्तू बसून दाखवून. आता तुम्ही बघा हे आपले चारही कोपरे शिवून घ्यायचे असे झालेले आहेत. आता बघा 3 कोपरे झालेत. आता 1 कोपरा राहिला आहे आपला, तो आपण शिवून घेऊया आणि झालं. काही क्षणात आपली बॅग आता रेडी होणार आहे. फक्त ह्याला उलटी आहे ती सुलटी करून तुम्हाला मी दाखवते. आता ही शिवून झाली की मग आपलं कामच संपलं बघा. तुम्हाला पण ही बॅग नक्की आवडणार आहे, मला तर 100% गॅरंटी आहे. आता ही उलटी असं दिसते तुम्हाला, पण सरळ केल्यानंतर तुम्हाला कळेल की वाव काय बॅग झाली म्हणून. आणि त्यात वस्तू भरल्यानंतर मग म्हणता वा खरंच खूप छान आहे म्हणून. त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, असं अर्ध्यातनंच काय सोडून जाऊ नका. आता बघा ह्याच्यात गुंड्या ज्या लावलेल्या होत्या ना आपण, त्या उघडून घ्यायच्यात सगळ्या अशा आणि बॅग आपली सरळ करून घ्यायची. तर बघू शकताय कशी काय झाली आहे बॅग आपली, सगळी ओके झाली का नाही एकदम. आता ह्याच्यात कपडे भरून दाखवते मी तुम्हाला. दिसायला
तुम्हाला एवढीशी दिसते ती, दिसण्यावर जाऊ नका तिच्या. आता बघा ह्यात मी कपडे किती भरते, एवढी सगळे कपडे भरते. आता छोट्या लेकराचे कपडे आहेत आणि मी कशी पण टाकलेले हे. आता घडी काढून जरी तुम्ही व्यवस्थित प्रॉपर भरले असते ना तर ते आणखीनच छान बसलं असतं. आता मी तर तसेच कोंबलेले देतात, पण तरी पण एवढी जागा उरते. आता ते लहान बाळांची मी ह्याच्यात खेळणीसुद्धा एक डब्बा भरला आहे. आता माझ्याकडे तिथं सुईदाराचा डब्बा होता तोच टाकला मी. आता हे खेळणीत थोडंसं गिटार वगैरे काही फ्रुट्सच्या खेळण्यातले आहे ते पण टाकणार आहे मी ह्याच्यात. काय काय म्हणून लागत नाही लहान लेकरांना, खेळणी पण लागतात सोबत. आता ही समजा पाण्याची बॉटल समजू, तो डब्बा म्हणजे त्यांचा खायचा प्यायचा डब्बा, तरी पण एवढी जागा शिल्लक आहे. त्याच्यात आणखीन खूप काय काय बसू शकतं. आता एवढंच टाकून मी ते गुंड्या लावून घेतल्यात आणि बघा एकदम प्रॉपर अशा त्या गुंड्या पण बसत आहेत. आणि आणखीन खूप त्याच्यात जागा उरलेली आहे. तुम्हाला मी आणखीन पण पुढं दाखवते त्यात किती जागा उरलेली ती. आता बघा ही व्यवस्थित पॅक झालेली, कडनी पण सगळं पॅक आहे, कुठंच ओपन नाही आहे बॅग. आणि एकदम छान झालेली आपली बॅग अशी शिवून. त्याला धरायला असे बंद वगैरे. कशी वाटली बॅग नक्की सांगा तुम्हाला. बघा आता तुम्ही पण नक्की ट्राय करा. एवढी जागा शिल्लक आहे त्यात. मी तुम्हाला असं धरून दाखवलं, त्याच्यात आणखीन खूप काय बसू शकतं. आता ठेवलेलं सामान परत काढून दाखवते, जरी तुम्हाला ठेवताना लक्षात नसेल आलं तरी. आता परत रिटर्न टाकते मी ती खाली, तर बघा त्याच्यात काय काय होतं. एवढं सगळं सामान बसलेलं आहे त्याच्यात. आणखीन काय पाहिजे तुम्हाला दुसरं, आणि घरात साठवून तुम्ही ठेवू शकता. अदर काही तुम्हाला जसं मगाशी सांगितलं तसं घरात पण तुम्ही तिचं स्टोरेज बॅग म्हणून यूज करू शकता किंवा बाहेर पण वापरू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चला आता बाय बाय, तुम्ही पण ट्राय करा.